पहा. सूर्यप्रकाशाने उजळलेले अर्धचंद्राचे बाहू जणू चंद्राच्या मंद रात्रीच्या भागाला अलगद कवेत घेत आहेत. हे दृश्य पृथ्वीवरून पाहताना खरोखरच नाट्यमय वाटतं, नाही का? हे चित्र 19 एप्रिलच्या रात्री टिपलं गेलं. एका टेलिफोटो एक्सपोजरमध्ये आकाशाचा मागोवा घेत. तेव्हा चंद्र फक्त 2 दिवसांचा होता आणि आपल्या लंबवर्तुळाकार कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ पेरिजीवर होता. आणखी एक खास गोष्ट, त्या दिवशी तरुण चंद्र सुंदर प्लेडीज कृत्तिका तारकागुच्छाजवळ दिसत होता. ढगांमुळे चांदण्याचा प्रकाश थोडा मंद झाला, त्यामुळे प्लेडीजमधले तारे चंद्राखाली सुंदरपणे चमकत होते आणि त्या दृश्याला एक वेगळाच स्पर्श देत होता. रंगीबेरंगी हलका चंद्रकोरोना. पण चंद्राच्या अंधाऱ्या बाजूचं काय? ती उजळते पृथ्वीप्रकाशाने, अर्थशाईनने, म्हणजे पृथ्वीवरून परावर्तित झालेल्या सूर्यप्रकाशाने. हा मंद, राखेसारखा उजेड तरुण चंद्राच्या बाहूतला जुना चंद्र म्हणून ओळखला जातो. आणि विशेष म्हणजे उत्तर गोलार्धातील वसंत ऋतूत तो अधिक तेजस्वी दिसतो. म्हणजे हा सुंदर संगम दर महिन्याला घडतो? हो. चंद्राची कक्षा दर महिन्याला प्लेडीज जवळून जाते, पण त्यांचा जवळचा संयोग सर्वात स्पष्टपणे दिसतो जेव्हा चंद्र अर्धचंद्र अवस्थेत असतो.